पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार, वय 29, असे या भोंदूबाबाचे नाव असून तो दिव्य शक्ती असल्याचा दावा करत अनेकांशी फसवणूक करत आहे. हिडन मोबाईल ॲपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर नजर ठेवणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. नमस्कार, मी सानिका. तुम्ही बघत आहात जीवन प्रवास. नक्की प्रकरण काय आहे बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. हिडन मोबाईल ॲपद्वारे भक्ताच्या खासगी आयुष्यावर नजर ठेवत त्याच्या मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदू बाबाचं नाव असून तो स्वतःकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करत होता. या प्रकरणी एका 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्य शक्ती असल्यास भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाउनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा एक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याचबरोबर वैशागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं. भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला? या भोंदूबाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांची या भोंदूबाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याला अटक केली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या ॲपची कसून चौकशी करण्यात आली. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात आहे याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे, कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.